वेलकम द मॅजिक वर्ल्ड ऑफ RD's केमिस्ट्री क्लासेस. तर कसे आहात बाळांनो? मजेत आहात ना? तर मजेत राहा, अभ्यास करा. लातूर पॅटर्न आता तुमच्या घरी आलेला आहे, तुमच्या मोबाईलमध्ये आलेला आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ओके. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्या अगोदरची व्हिडिओ बघितलाच असाल तुम्ही. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक व्हिडिओच्या शेवटीला मी मागच्या आणि पुढच्या व्हिडिओची लिंक ऑलवेज देत राहीन, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्ही राहावेत. ओके. तर चला, तर हे आज आपण नवीन बीट शिकणार आहोत, हायब्रिडायझेशन. तर पूर्ण मी परत ते सांगतो की पूर्ण ऑर्गॅनिकचे पूर्ण व्हिडिओ बघायचे, फिजिकलचे पूर्ण व्हिडिओ बघायचे आणि इनऑर्गॅनिकचे पूर्ण व्हिडिओ बघायचे. ह्या डेमोच्या पॅकमध्ये तुम्हाला तिन्ही सेट भेटणार आहेत. तर ॲप डाउनलोड केला नसाल तर लवकरात लवकर डाउनलोड करा. ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन सरळ सर्च करा RD's केमिस्ट्री क्लासेस असा लोगो येईल, ते डाउनलोड करायचं. किंवा यूट्यूबवरती तुम्ही टाकून बघा RD's केमिस्ट्री क्लासेस. तर सर्च करा, लवकरात लवकर डाउनलोड करा आणि व्हिडिओज बघा आणि आपले कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आणि हे सगळे झाल्यानंतर तुम्हाला 100% येत्या नीटमध्ये मोर दॅन 5 प्रश्न सुटणार, म्हणजे सुटणारच. ओके. या, तर आता आपण स्टार्ट करूयात हायब्रिडायझेशन. तर हायब्रिडायझेशन म्हणजे काय असतं? हायब्रिडायझेशन म्हणजेच मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग सेम एनर्जी. हे फार जास्त मॅटर करतं. हॅव्हिंग सेम एनर्जी. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. हे का S ॲटॉमिक ऑर्बिटल P ॲटॉमिक ऑर्बिटलशी ओव्हरलॅप झालं तर नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतं. त्या नवीन हायब्रिड ऑर्बिटललाच म्हणतात हायब्रिडायझेशन. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग सेम एनर्जी इज कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन और हायब्रिड ऑर्बिटल. साधी गोष्ट आहे हो. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल एक लाईव्ह एक्झाम्पल देतो, आणि RD's केमिस्ट्री क्लासमध्ये तर लाईव्ह एक्झाम्पलसाठी फेमस आहोत आपण. लाईव्ह एक्झाम्पल काय? ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं लग्न होत असतं त्यावेळेस साधी गोष्ट आहे बघा, डॉक्टरचं लग्न होत आहे तो डॉक्टरीनच बघतो. इंजिनियरचं लग्न होत असेल तो इंजिनियरच बघतो. एका शिक्षकाचं लग्न होत असेल तर तो एक शिक्षकच बघतो, प्रिफर करतो. म्हणजे द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग अ सेम एनर्जी. त्या दोघांची एनर्जी काय पाहिजे? सेम. दोघं पाहिजेत डॉक्टर, किंवा दोघं पाहिजेत इंजिनियर, किंवा दोघं पाहिजेत शिक्षक. द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग सेम एनर्जी इज कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन, किंवा इज कॉल्ड ॲज हायब्रिड ऑर्बिटल. जसं आता S आणि P चं मिक्सिंग झालं, SP हायब्रिडायझेशन. S आणि 2 P ची मिक्सिंग झालं तर sp2 हायब्रिडायझेशन. S आणि 3 P ची मिक्सिंग झाली तर sp3 हायब्रिडायझेशन. हे मिक्सिंग होत असताना यांची एनर्जी काय असते? सेम एनर्जी असेल तरच मिक्स होतात, नाही तर होत नाहीत. देन नेक्स्ट बघा, S3P D मिक्स झाले तर होतं sp3D. आणि S आणि 3P 2D झाले तर sp3D2. आणि S आणि 3P आणि 3D झाले तर sp3D3. असे हायब्रिडायझेशन असतात. आणखीन भरपूर हायब्रिडायझेशन आहेत, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आपण जे आज शिकणार आहोत ते आहे हायब्रिडायझेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. खरं त्याची हेडलाईन असं राहायला पाहिजे होतं, हायब्रिडायझेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ह्याची हेडलाईन बघा इथे आहे, हायब्रिडायझेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे आपण फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचीच हायब्रिडायझेशन बघणार आहोत. आणि याचा प्रश्न फिक्स म्हणजे काय? फिक्स आला.
ह्याचा प्रश्न फिक्स नीट, हे बघा नीट 2020 मध्ये, नीट 2020 जर झाली तर तिथं नीट 2020 मध्ये फिक्स प्रश्न येणार, नाही आलं तर नाव बदलून टाका आपलं, फिक्स येणार. म्हणजे तुम्हाला येत्या नीटमध्ये 4 मार्क पडले हे फिक्स डन आहे, माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. तर इथे लक्ष द्या. तर मग त्याच्यामुळं जीव तोडून बघा, जीव एकदम कॉन्सन्ट्रेशन देऊन बघा. आणि प्रत्येक व्हिडिओच्या समोर तुम्ही सांगणारच आहे की हेडफोन लावत जा, हेडफोन लावूनच व्हिडिओ बघा. चला स्टार्ट करूयात. तर हे बघा, sp हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन, sp3d हायब्रिडायझेशन, sp3d2 हायब्रिडायझेशन आणि sp3d3 हायब्रिडायझेशन, हे हायब्रिडायझेशन झाले. मग तुम्ही म्हणणार सर मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग सेम एनर्जी होतं कसं? तर मी सांगतो, मी एक्झाम्पल सांगतो, नंतर मी माझं ट्रिक सांगणार आहे. आधी खरतरी काढतात कसं बघा. समजा आपण मिथेनची हायब्रिडायझेशन काढायची, आपल्याला कोणाची हायब्रिडायझेशन काढायची आहे? मिथेनची हायब्रिडायझेशन काढायची. सर आपण मिथेनची हायब्रिडायझेशन काढत असताना सेंट्रल आयटम कोण आहे? कार्बन हा सेंट्रल आयटम आहे. जसं आपल्या फॅमिलीमध्ये सेंट्रल आयटम कोण आहेत? आपले पप्पा, आपण आणि आपली मम्मी हे सगळे सराउंडिंग आयटम आहोत. पप्पा हे सेंट्रल आयटम आहेत. लक्ष द्या, काही घरात मम्मी पण सेंट्रल आयटम राहू शकते. या इकडं हे बघा CH4. मग CH4 मध्ये हे बघा C, मग C म्हणजे कोण? कार्बन. मग कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तर कार्बनचं ॲटॉमिक नंबर आहे 6 आणि कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे हे, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, हे बघा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर इथं लिहूयात आपण, एक खोडूयात, इकडे या, इथं लिहूयात. हे बघा कार्बन, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ग्राउंड स्टेटचं ते आहे 1s2 2s2 1s2 2s2 2p2. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही कसं करता? 2 आणि 4, 2 म्हणजे हे आणि 4 म्हणजे हे आउटर मोस्ट ऑर्बिट. हे जे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना, हे ग्राउंड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. GS म्हणजे ग्राउंड स्टेट, ग्राउंड स्टेट नॉर्मल, जसं तुम्ही सध्याला नॉर्मल आहात. एक्साइटेड कधी होता? इथं लक्ष द्या. हे बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. मग माणूस एक्साइटेड कधी होतो? ज्यावेळेस कार्बनच्या जवळ हायड्रोजन येतो. कार्बनच्या जवळ ज्यावेळेस हायड्रोजन होतो त्यावेळेस कार्बन एक्साइटेड होतो आणि तो त्याचे इलेक्ट्रॉन, इथं माझ्याकडे लक्ष द्या, हे बघा त्याच्या नॉर्मल स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशी असते बघा. हे बघा आता आपण फक्त आउटरच घेऊयात, इन्नर घ्यायचं नाही, इन्नर ऑर्बिटल बघायचं नाही. तुम्हाला सांगा एस कडे ऑर्बिटल किती असतं? 1. पी कडे ऑर्बिटल किती असतात? 3. ह्या गोष्टी येणं गरजेचं आहे आपल्याला आणि हे आपण इनऑर्गॅनिकच्या सेक्शनमध्ये बघणार आहोत. तेव्हा तुम्ही इनऑर्गॅनिकची व्हिडिओ मिस करू नका, ते थोड्या दिवसात येतील. फिजिकलची व्हिडिओ थोड्या दिवसात येतील, अजिबात मिस करू नका, वॉच करत राहा. हे बघा मला सांगा एस कडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. हे एक वर तोंड करून एक खाली तोंड करून, आणखी 2 एका डब्यात एका ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात आणि ते दोन्ही एकमेकाच्या अपोजिट असतात, असं एक रूल आहे. आणि ते कोणते रूल आहेत, ते कसे रूल आहेत, ते काय सगळं आपण ते इनऑर्गॅनिकच्या सेक्शनमध्ये सांगणार आहोत. 100% फायदा होईल तुमचा, 100% फायदा होईल. हे फिजिकल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकचे डेमो बघून तुमचं बेसिक नॉलेज एवढं पक्कं होईल, लोक फाउंडेशन मध्ये सुद्धा शिकवलं नाही त्याच्यापेक्षा भारी येईल तुम्हाला. कुठल्याही फाउंडेशनच्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त नॉलेज तुमच्याकडे असेल फक्त आणि फक्त हे एवढे व्हिडिओमध्ये. या हे बघा, मग याचं हे बघा 2p2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत पी कडे, म्हणजे डब्बे तर 3 आहेत, 1 इलेक्ट्रॉन इथं राहील, 1 इलेक्ट्रॉन इथं राहील. कारण की त्याला बी एक रूल आहे, त्याला पण एक रूल आहे, हर्ट्झ रूल म्हणतात त्याला. हर्ट्झ रूल म्हणतो आधी एक इलेक्ट्रॉन भरा आणि मग पेअरिंग करा, असं हर्ट्झ रूल म्हणतो. ते पण तिथं शिकणार आहोत आपण. आणि ह्याला पॉलीज एक्सक्लुझिव्ह रूल म्हणतात, प्रिन्सिपल. म्हणजे एका डब्यात 2 इलेक्ट्रॉन, दोन्हीही अँटी पॅरलल. या
मग एक्साइटेड स्टेटमध्ये काय होतं, एक्साइटेड स्टेटमध्ये ग्राउंड स्टेटमधला इलेक्ट्रॉन जो आहे, जो यसचा इलेक्ट्रॉन आहे तो पी मध्ये जातो. कारण की सध्याला जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत दोनच आहेत. म्हणजे व्हॅलेन्सी 2 आहे का कार्बनची? नाही. कार्बनची व्हॅलेन्सी तर 4 आहे. मग 4 का आहे? कारण की त्याच्या जवळ हायड्रोजन ज्यावेळेस जातो, त्याच्या जवळ ज्यावेळेस हायड्रोजन जातो त्यावेळेस कार्बन आपले इलेक्ट्रॉन एक एक्साइटेड करतो आणि त्याच्याकडे म्हणजे सल्फर करतं, सॉरी एस ऑर्बिटल एक इलेक्ट्रॉन एक्साइट करतो पी कडे आणि बनतं sp3, म्हणजे p3 नॉट sp3. मग बघा इथं हे एस मधला एक इलेक्ट्रॉन कुठे गेला? पी मध्ये गेला. एस मधला एक इलेक्ट्रॉन कुठे गेला? पी मध्ये गेला. मग किती अनपेड इलेक्ट्रॉन झाले आता? 4. कोणत्या स्टेटमध्ये? एक्साइटेड स्टेटमध्ये. कोणत्या स्टेटमध्ये? एक्साइटेड स्टेटमध्ये. मग एक हायड्रोजन येतो, हे बघा आपला एक इलेक्ट्रॉन देतो, ब्ल्यू पेनने लिहितोय कारण की हे हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन आहे आणि बॉन्ड तयार करतो सिग्मा बॉन्ड. आपला एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, बॉन्ड करतो सिग्मा बॉन्ड. आपला एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, बॉन्ड करतो सिग्मा बॉन्ड. आपला एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, बॉन्ड करतो सिग्मा बॉन्ड. मला सांगा इथं हाऊ मेनी हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म? एक कोणता हायब्रिड ऑर्बिटल, एक कोणता ऑर्बिटल झाला? एस आणि 3 कोणाचे झाले? पी. म्हणजे ह्या पठ्ठ्याचे हायब्रिडायझेशन किती आहे हो? sp3 हायब्रिडायझेशन आहे. काय आहे हो? sp3. अशा प्रकारे हायब्रिडायझेशन काढतात. किती अवघड आहे बघा. आधी त्याचे हायब्रिड, त्याचं कार्बनचा ॲटॉमिक नंबर बघा, त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, किती इलेक्ट्रॉन एक्साइटेड करतात हे पण बघा आणि किती इलेक्ट्रॉन एक्साइटेड करतात, काय करतात हे डिटेलमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या हायब्रिडायझेशनमध्ये आहे. आज आपण फक्त हायब्रिडायझेशन ऑफ काय शिकत आहोत? ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत आहोत. हे बघा असे काढतात. मग ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्ष्मी देऊ नका, हट. आता इथे या RD सर त्यांनी ट्रिक सांगतील तुम्हाला. RD सर काय ट्रिक सांगतील हे बघा. हे सगळं विसरून जावा. आता हायब्रिडायझेशन फक्त तेवढं लक्ष ठेवा. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग अ सेम एनर्जी इज कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन. आणि sp मिक्स झाले, S2p, sp2, मग sp3, मग sp3d3, sp3d, sp3d2, sp3d3 एवढे सगळ्या हायब्रिडायझेशनच्या प्रकार आहेत. बट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला 3च प्रकार बघायचे आहेत. कोणकोणते? sp, sp2, sp3, sp, sp2, sp3. हे बघा. मग आता कसं करणार? हे RD सरांचं ट्रिक काय म्हणतं? RD सरांचं ट्रिक काय म्हणतं? हायब्रिडायझेशन काढत असताना हे लक्ष द्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हायब्रिडायझेशन काढत असताना लक्ष द्या. तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेव्हा हायब्रिडायझेशन काढताय, इन हायब्रिडायझेशन सिग्मा बॉन्ड अँड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर. लक्ष द्या. सिग्मा बॉन्ड अँड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर अँड पाय बॉन्ड नॉट कन्सिडर. म्हणून तर मी आधी बघा हे हायब्रिडायझेशन शिकवण्याच्या आधी तुम्हाला सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड शिकवले मागच्या व्हिडिओत. सगळं डोकं लावून विचार करून शिकवत असतो आपण. हे बघा इथं काय म्हणता? हा सिग्मा बॉन्डला कन्सिडर करा, पाय बॉन्डला कन्सिडर करू नका. सिग्मा बॉन्डला कन्सिडर करा, पाय बॉन्डला कन्सिडर करू नका. कुठं कन्सिडर करू नका? हायब्रिडायझेशन मध्ये. कुठं कन्सिडर करू नका? हायब्रिडायझेशन मध्ये. कुठं कन्सिडर करू नका? हायब्रिडायझेशन मध्ये. सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर करा. सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर करा. पाय बॉन्ड कन्सिडर करू नका. पाय बॉन्ड कन्सिडर करू नका. इथं लक्ष द्या. आता दुसरं ट्रिक काय आहे? 4 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसले. हे बघा 4 सिग्मा बॉन्ड किंवा हे गोल आणि 2 डॉट म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शॉर्टकटमध्ये लिहिले आणि 6 नाही, हे सिग्मा बॉन्ड आहे. 4 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लक्ष द्या. 4 सिग्मा बॉन्ड, हे बघा 4 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसले की हायब्रिडायझेशन sp3. हे बघा 4 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर दिसले तर हायब्रिडायझेशन sp3. 4 sp3 आला sp3. नंतर बघा 3 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर. 3 हे बघा 3 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर असतील तर sp2 sp2 sp2. आता 2 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर आलं, 2 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर आलं तर काय करणार? sp हे बघा sp. आणखीन एक तुम्ही याच्या ट्रिक मध्ये आणखीन एक ट्रिक करू शकता की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिसलं रे दिसलं, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन दिसलं रे दिसलं sp3.
कार्बन डबल बॉन्ड कार्बन दिसलं रे दिसलं sp2. कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन दिसलं रे दिसलं sp. हे तर अतिशय जास्त सोपं. आणखी हे ट्रिक मध्ये ट्रिक आहे बघा. हे तर अजून एक ट्रिक मधलं ट्रिक आहे. ट्रिक हे बघा, ट्रिक मधला ट्रिक. हे कॉन्सेप्च्युअल आहे तर हे आणखीन त्याच्यापेक्षा जास्त सोपं आहे. आणखीन जास्त सोपं. आता इथे या, हे वन्स मोर तुम्हाला सांगतो मी आणखीन. इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री हायब्रिडायझेशन सिग्मा बॉन्ड अँड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर, पाय बॉन्ड नॉट कन्सिडर. 4 सिग्मा बॉन्ड असतील किंवा लोन पेअर असतील तर sp3. आता 4 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर म्हणजे काय? समजा एखाद्या मॉलिक्यूलमध्ये 3 सिग्मा बॉन्ड आहेत आणि 1 लोन पेअर आहे, तर टोटल किती झाले? 4. एखाद्या मॉलिक्यूलकडे 2 सिग्मा बॉन्ड आहेत, 2 लोन पेअर आहेत, तर किती झाले मग? 4. हे लोन पेअर काय भानगड असतं हेही तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या व्हिडिओत कळून जाईल. अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असतात. ते काय असतात? अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. त्यांना लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात. काय म्हणतात? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात. समजा इथं कार्बन ह्या दोघांशी जर बॉन्ड तयार केला असता तर याच्याकडे एक लोन पेअर राहिली असते, म्हणजे हा तसाच राहिला असता. त्याच्यामुळे ह्याला लोन पेअर म्हणतात. हे हायब्रिडायझेशनमध्ये भाग घेतलं नसतं. आता इथे हे गोष्ट वेगळी की हा इथे इलेक्ट्रॉन गेला आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झालं. हे असं असतं लोन पेअर. ओके, तर लक्ष द्या. तर हे एवढं सगळं सांगितल्यानंतर हे फार महत्त्वाचं. लक्ष द्या परत एकदा. 4 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर sp3, 3 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर sp2, 2 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर sp. हे बघा, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन दिसलं sp3, कार्बन डबल बॉन्ड कार्बन दिसलं sp2, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन दिसलं sp. मग हे सगळं एकदम छान लिहून घ्या. मग आपण एक्झाम्पल बघूया. आता इथे या, इथे एक्सेप्शन पण आहे. धमाल पे धमाल, एक्सेप्शन का धमाल. आ जाओ बच्चों, आपको एक्सेप्शन दिखा दूं. एक्सेप्शन काय आहे इथे लक्ष द्या. आता जर मला ह्या कार्बनची हायब्रिडायझेशन कोणी जर विचारलं, ह्या कार्बनची जर मला कोणी हायब्रिडायझेशन जर विचारलं तर मी काय सांगणार? थोडंसं लिहायचं राहिलं होतं, लक्ष द्या. त्या कार्बनची हायब्रिडायझेशन जर मला कोणी विचारलं तर मी काय सांगणार? इथं लक्ष द्या. तर साधी गोष्ट आहे, ह्या कार्बनच्या भोवती किती बॉन्ड आहेत? सर इकडे एक बॉन्ड आहे आणि 2 हायड्रोजन अटॅच आहेत, म्हणजे 3 बॉन्ड आहेत. म्हणजे याच्याकडे 3 सिग्मा बॉन्ड आहेत आणि एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे लोन पेअर, आणि एक लोन पेअर आहे म्हणजे ओव्हरऑल किती आहेत? 4. 3 सिग्मा बॉन्ड आहेत, 36 नाही, हे 3 सिग्मा बॉन्ड आहेत आणि एक लोन पेअर आहे, म्हणजे टोटल किती झालं? 4. आणि 4 म्हणजे हायब्रिडायझेशन काय असते? sp3. मग या पठ्ठ्याची हायब्रिडायझेशन काय आहे? sp3. बट एक लक्षात ठेवायच्या, साईडला हे जे आहे ते सिंगल बॉन्ड आहेत. सिंगल बॉन्ड दिसलं sp3, सिंगल बॉन्ड दिसलं sp3. हा एक्सेप्शन आहे, इथे एक्सेप्शन आहे. आता मला सांगा, डबल बॉन्ड दिसलं sp2, डबल बॉन्ड दिसलं दोन्ही कार्बन sp2. आता इथं या. आता इथं मला सांगा, हा जो आहे कार्बन, आता इकडे तरी सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे बघा इथे एक सिंगल बॉन्ड आहे, 2 हायड्रोजन, 2 सिंगल बॉन्ड आहेत, म्हणजे 3 सिग्मा बॉन्ड झाले. हे बघा, हे एक सिग्मा आणि 2 हायड्रोजनचे 2 सिग्मा, म्हणजे 3 सिग्मा झाले. आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे एक लोन पेअर, म्हणजे टोटल किती झाले? 4. आणि 4 म्हणजे तर राहायला काय पाहिजे होते? sp3. काय राहायला पाहिजे होते? sp3. बट हा sp3 नाही. हा काय आहे? हा आहे sp2. हा काय आहे? sp2 आहे. मग तुम्ही विचारतात का? कारण की हे नवीन कॉन्सेप्ट आहे किंवा हे रेझोनन्सचा कॉन्सेप्ट आहे, आणि की हा निगेटिव्ह चार्ज इथं शिफ्ट होतो आणि पाय बॉन्ड तयार करतो. आणि पाय बॉन्ड तयार केला की तुम्हाला माहित आहे, एक पाय बॉन्ड तयार झालं की sp2 होतं. तर हे का असं होतं? बिकॉज ऑफ रेझोनन्समुळं असं होतं. हे नंतर तुम्हाला कळेल की रेझोनन्स काय भानगड आहे. आता एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी रेझोनन्स काय आहे हे सांगू शकत नाही, फक्त तेवढं समजून घ्या किंवा तुम्ही एक्सेप्शन पाठ करून ठेवा. आता माझ्याकडे या, आता लवकर या माझ्याकडे. आता मला सांगा, हा कार्बन किती डबल बॉन्ड अटॅच आहे? म्हणजे 100% काय म्हणणार तुम्ही? sp2 म्हणणार. हा कार्बन कोणत्या बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे, sp2 म्हणणार. आता हा कार्बन इकडे पण डबल बॉन्ड आहे, तिकडे पण डबल बॉन्ड आहे, तर पोर पटकन त्याला काय करतात? sp2 करतात. पण ते राईट और रॉंग? राईट और रॉंग? इट्स अ रॉंग. कारण की इकडे बघा, एक सिग्मा आहे त्यात एक पाय आहे, एक सिग्मा आहे त्यात
पाय आहे आणि पायला आपण पकडत नाही, आपण फक्त सिग्मालाच पकडतो. त्याच्या भोवती किती सिग्मा आहेत? 2 सिग्मा आहेत आणि 2 सिग्मा असतील तर हायब्रिडायझेशन SP. म्हणजे याची हायब्रिडायझेशन काय आहे? SP. हे आहे शॉर्टकट, हे आहे एक्सेप्शन आणि हे पडलेलं पण आहे नीटमध्ये. आता इथं या, हे बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसलं, डबल बॉन्ड दिसलं, डबल बॉन्ड दिसलं, डबल बॉन्ड दिसलं, त्या सगळ्यांची हायब्रिडायझेशन काय आहे? SP2. आता तुम्ही काय म्हणसाल? हे ट्रिपल बॉन्ड दिसलं, ह्या ट्रिपल बॉन्डची हायब्रिडायझेशन काय म्हणसाल तुम्ही? SP म्हणताल. बट रॉंग आहे ते, रॉंग. तसं नाही ते एक्सेप्शन आहे. भले ते ट्रिपल बॉन्ड असेल तर बाळांनो, बट ह्याची हायब्रिडायझेशन काय आहे? SP2. आणि ह्या आहे कार्बनची हायब्रिडायझेशन काय आहे? SP2. हे एक्सेप्शन आहे. तुम्ही तुमच्या मित्राला विचारू शकता, जर त्याला माहीत नसेल तर. बघा, कुठलाही टीचर फक्त एवढेच कॉन्सेप्ट लईत लई एवढं सांगतो की सिंगल बॉन्ड दिसलं की SP3 म्हणा, डबल बॉन्ड दिसलं की SP2 म्हणा, ट्रिपल बॉन्ड दिसलं की SP म्हणा. एवढंच शिकवलं जातं. तुम्ही तुमच्या मित्राला जर कुठे शिकत असेल तर हा एक कॉन्सेप्ट विचारा, हा एक प्रश्न विचारा आणि हा एक प्रश्न विचारा. बघा, तो तुरंत घाबरून जातो तुम्हाला, किंवा तुरंत तो लायकीवर येतो. तुरंत RD's केमिस्ट्री क्लासचे विद्यार्थी म्हणजे सर्वसाधारण राहायला नाही पाहिजे, अजिबात सर्वसाधारण नाही राहायला पाहिजे. नंबर 1 राहायला पाहिजे विद्यार्थी. कन्सेप्ट येतात, हे बघा, कन्सेप्ट येतं, ट्रिक येतात, एक्सेप्शन सुद्धा पाठ आहेत. नंबर 1 नादच खुळा आपला. कन्सेप्ट सरांनी शिकवलेला आहे, ट्रिक सरांनी सांगितलेलं आहे, एक्सेप्शन सरांनी शिकवलेलं आहे. खरं तर आणखीन 2-3 एक्सेप्शन आहेत, बट ते सगळे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे रिलेटेड आहेत. इथं एवढं बस झालं, कारण की हे डेमो लेक्चर आहे. डिटेलमध्ये रेग्युलर क्लास सुरू झाल्यानंतर, जे रेग्युलर मे बी ऑनलाईन सुरू होतील, मे बी ऑफलाईन, मे बी दोन्हीही सुरू होतील. ऑफलाईनमध्ये आपण क्लास घेत असताना त्याला फीस जास्त आहे आणि ऑनलाईनला अगदी कमीत कमी फीसमध्ये अवेलेबल होत आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा, तुमचं गाव कोणतंही असेल, तुमचं शहर कोणतं असेल, तुमचं जिल्हा कोणतंही असेल, लातूर पॅटर्न आता तुमच्या घरी येणार, तुमच्या हृदयात बसणार, तुमच्या मोबाईलमध्ये बसणार. टेंशन घेऊ नका केमिस्ट्रीचं, RD सर आपके साथ है, टेंशन लेने का नहीं, टेंशन देने का. हे प्रश्न विचारायचं आणि टेन्शन द्यायचं लोकांना. आता मुद्दाम विचारायचं. या लक्ष द्या. देन नेक्स्ट आपण बघूयात. आता हे झालं सर, हे लिहून ठेवलं बट शिकवलंच नाहीत. इथे लक्ष द्या. हे काय असतं हे बघा, तुम्ही ऐकलात, हे तुमच्या 10वी मध्ये झालेलं आहे सगळं काही. हे तुम्ही ऐकलात, हे तुमच्या 10वीत सगळं झालेलं आहे, हे तुमच्या 10वीत झालेलं आहे, हे तुमच्या 10वीत झालेलं आहे, हे तुमच्या 10वीत झालेलं आहे. नावं झालेत फक्त, हे काही झालं नाही. या लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अल्केन म्हणजे काय असतं? C सिंगल बॉन्ड C, अल्कीन C डबल बॉन्ड C, अल्काइन C ट्रिपल बॉन्ड C. आत्ता सांगितलं, सिंगल बॉन्ड दिसला रे दिसला SP3, डबल बॉन्ड दिसला रे दिसला SP2, ट्रिपल बॉन्ड दिसला रे दिसला SP. असं म्हणायचं म्हणलं, यस ऑर नो म्हणलं की नाही? यस. मग कधी कधी विचारतात की SP3 असताना पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर किती, SP2 असेल तर पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर किती, आणि पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर किती. कॅरेक्टर मग काय करायचं माहिती आहे का? कधीही कुठलंही हायब्रिडायझेशन म्हणजे 100% असतं पकडायचं. किती? 100 भागिले हाऊ मेनी ऑर्बिटल्स SP3. SP3 म्हणजे टोटल किती झाले? 4. म्हणजे भागिले जर 4 केलो तर यसच्या नावाला किती येतात? 25% येतात. हे बघा, इथं SP2 आहे म्हणजे भागिले किती करणार? 3 करणार. म्हणजे यसचे पर्सेंटेज किती येते? इथं बघा, यसचं पर्सेंटेज 25, तर पीचं पर्सेंटेज किती? 25च. बट P3चं किती? 75. असं विचारतो बरं, त्याला ह्याला जागा नेऊन मी नाही लिहिलं, लक्षात ठेवा तुम्ही. इथे बघा S, हे बघा 100 भागिले 3 म्हणजे काय येतं? 33.33%. पीचं हे बघा, यसचं आणि पीचं किती? 66.66. आता इथे बघा, SP 2च ऑर्बिटल आहेत, मग भागिले 2च करणार म्हणजे इथं पर्सेंटेज किती आहे? 50%. SP3 मध्ये भागिले 4 करणार 25%, SP2 मध्ये भागिले 3 करणार 33% आणि याच्यामध्ये 2 करणार 50%.
आणि उरलेले पीचे पर्सेंटेज एवढं जर आपल्याला येतच. इथं या जरा हायब्रिडायझेशन काय, sp3 हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री काय, टेट्राहेड्रल. कशी असते टेट्राहेड्रल जॉमेट्री, कशी असते टेट्राहेड्रल जॉमेट्री, टेट्राहेड्रल जॉमेट्री अशी असते. हा कार्बन आहे, एक ॲटम वर असतो, एक ॲटम बिलो असतो. एक ॲटम वर असतं, ए म्हणा त्याला, बी हे इकडे आहे आणि दोन इन द प्लेन असतात, दोन ॲटम इन द प्लेन असतात. अशा प्रकारच्या जॉमेट्रीला टेट्राहेड्रल जॉमेट्री म्हणतात. काय म्हणतात, टेट्राहेड्रल जॉमेट्री. हे जे दोन आहेत ते इन द प्लेन आहेत, हे जे दोन आहेत ते इन द प्लेन आहेत. हा बिलो द प्लेन आहे, हा अबाव द प्लेन आहे. म्हणजे हा 3D स्ट्रक्चर आहे. 3D हा एका प्लेनमध्ये नाही. आता इथे बघा ट्रायगोनल प्लेनार, ज्या प्लेनार आले म्हणजे ऑब्व्हियसली हा 2D आहे. हा 2D ट्रायगोनल प्लेनार. ट्रायगोनल प्लेनार हे कार्बन आहे, हा ए आयटम, हा ए आयटम, हा ए आयटम, सॉरी हा ए आयटम. म्हणजे तिन्ही आयटम इन द प्लेन आहेत आणि कार्बन पण इन द प्लेन आहे. हे सगळेच जण इन द प्लेन आहेत, कोणीही अबाव नाही, कोणीही बिलो नाही. त्याच्यामुळं ह्याला ट्रायगोनल प्लेनार म्हणतात. काय म्हणतात, प्लेनार म्हणतात. काय म्हणतात, प्लेनार म्हणतात. हा व्हिडिओ थोडासा तुम्हाला काळजीपूर्वक बघावा लागेल. बघा सोपं आहे. इथे बघा लिनियरची शेप कशी असते मग सर, हे बघा मी खोडतोय, तुम्ही लक्षात ठेवा. हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे हायब्रिडायझेशन आहे सध्याला, हेडलाईन आहेच वर. हे बघा लिनियर म्हणजे कसं असतं, कार्बन इकडे ए इकडे ए, हा झाला लिनियर, सरळ लिनियर. हे बघा आता ह्याचा अँगल किती येईल, बघा इथं माझ्याकडे लक्ष द्यायचं, अँगल किती असेल. मग ह्या ACA ह्याचा जे अँगल असतं ते अँगल आहे 109.4 म्हणा, 109.5 डिग्री. आणि जे प्लेन आहे बघा ट्रायगोनल प्लेनार आहे, तर त्रिकोणाचे तुम्हाला माहिती आहे अँगल किती असतं, 120 डिग्री, 120 डिग्री. आणि हा लिनियर तुम्हाला माहिती आहे. हे बघा हे लिनियरचं काय असतं, 180. काय असतं, 180. एवढं तुम्हाला पाठ पाहिजे. बघा पाहिजे म्हणजे पाहिजेच, पाठ पाहिजेच. लवकरात लवकर एवढं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एवढं लिहून घ्या. मी तुमचं फास्ट रिव्हिजन करतो आणि मग एक्झाम्पल घेतो आणि नीटमध्ये पडलेले एक्झाम्पलही तुम्हाला सांगतो. लवकर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, तुमचं स्क्रीनशॉट काढून झालं असेल तर आता मी तुमचं रिव्हिजन करून घेतो आणि रिव्हिजन करून घेतल्यानंतर हा बोर्ड खोडून टाकतो. तर चला आपण सुरू करूयात आता रिव्हिजनमध्ये. बघा हायब्रिडायझेशन म्हणजे काय, हायब्रिडायझेशन म्हणजे मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग सेम एनर्जी. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग अ सेम एनर्जी. मग कसल्या ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग करणार, इथं बघा एस आणि पी ची मिक्सिंग केलं तर sp2 तयार होतं. हे बघा sp तयार होतं, 2 p आले sp2 झालं, 3 p आले sp3 झालं, 1 d आला sp3d झाला, 2 d आले sp3d2 झालं, 3 d आले sp3d3 झालं. मग नेमकं हायब्रिडायझेशन काढतात कसं, हे बघा इथं बघा. कधीही कुठल्याही आयटमचं हायब्रिडायझेशन काढत असताना मग ते सेंट्रल आयटम बघतात, हा आहे ॲटॉमिक नंबर किती आहे, 6 आहे. मग त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. ते ही कोणत्या स्टेटमधली, ग्राउंड स्टेटमधली लिहा. मग ग्राउंड स्टेटमधली काय आहे, 2s2 2p2. बरं या जवळ ज्यावेळेस हायड्रोजन जातो तो एक्साइटेड होतो आणि त्याचा एक इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट करतो. म्हणून किती अनपेड इलेक्ट्रॉन झाले, 4. आणि त्या 4 अनपेड इलेक्ट्रॉनला 4 इलेक्ट्रॉन कोण देतं, हायड्रोजन देतं. आणि त्या बॉन्ड बनतं, त्यांना शेअरिंग करतं, कोव्हॅलंट बॉन्ड बनतं आणि हायब्रिडायझेशन काय बनतं, sp3. हे आहे कॉन्सेप्ट. बट आपण ट्रिकमध्ये काय शिकतो की 4 सिग्मा बॉन्ड दिसले sp3, 3 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर दिसले sp2 आणि 2 सिग्मा बॉन्ड किंवा लोन पेअर दिसले sp. आणि हायब्रिडायझेशन मध्ये सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअरला कन्सिडर करा, पाय बॉन्डला कन्सिडर करू नका. किंवा शॉर्टकट काय, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन दिसलं रे दिसलं sp3, कार्बन डबल बॉन्ड कार्बन दिसलं रे दिसलं sp2 आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन दिसलं रे दिसलं sp. हे तर ऑसम आहे, ऑसम. एवढंच लक्षात ठेवा, बस झालं, काहीही लक्षात ठेवायची गरज नाही.
एवढंच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या हायब्रिडायजेशनसाठी एवढंच महत्त्वाचं आहे. आणि हे 3 एक्सेप्शन सॉरी, हे किती एक्सेप्शन? 3 एक्सेप्शन फक्त, बस एवढंच लक्षात ठेवा. आणि हे तर कॉमनली पाठच पाहिजे, हे माहीतच पाहिजे. अल्केन सिंगल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्कीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतं. अल्काईन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतं. सिंगल बॉन्ड sp3, डबल बॉन्ड sp2, ट्रिपल बॉन्ड sp3 मध्ये काय पर्सेंटेज ऑफ एस किती असतं? मग साधी गोष्ट आहे, भागिले 4 केलं, कारण की 4 ऑर्बिटल आहेत. इथं भागिले 3 केलं, इथं भागिले 2 केलं, मग 25, 33, 50% कुणाचं? एसचं पर्सेंटेज. मग याच्यानंतर मग sp3ची जॉमेट्री टेट्राहेड्रल, जोरात म्हणा, माझ्यासोबत म्हणा, अजिबात टेन्शन घेऊ नका, जोरात म्हणा. sp3ची टेट्राहेड्रल, sp3ची टेट्राहेड्रल, sp2ची ट्रायगोनल प्लेनर, sp2ची ट्रायगोनल प्लेनर, spची लिनियर. आणि हे जॉमेट्री आहेत. तुम्हाला आत्ताच काय पाठ करायची गरज नाही. मी तुम्हाला म्हणलं हे काहीही बघायची गरज नाही, फक्त हे दोनच बघितलं तर पुष्कळ झालं. ह्या दोघांनाच व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा. कारण की तुम्ही आता तरी 10वी झाली आहे तुमची. मी तुम्हाला डायरेक्ट रिपीटरच्या विद्यार्थ्यासारखं शिकवतोय. मी डायरेक्ट तुम्हाला हायर लेवल शिकवतोय सध्याला. जर तुमच्या हे डोक्यात घुसलं तर ओके, तुम्हाला समजलं असेल तर ओके, नाही तर कमीत कमी एवढंच करा, विषय संपला. एवढंच, त्यात बी एवढंच. ते तर एक्सेप्शन आहे, ते पाठच करावे लागतात. मी काय करतो आता, बोर्ड खोडतो. तुम्ही स्क्रीनशॉट तर मागेच काढून घेतलात. मी बोर्ड खोडतो आणि मग एक्झाम्पल घेतो. आणि तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाम्पल सॉल्व करण्याच्या अगोदर तुम्हाला हे टेबल जे आहे, मी ट्रिकचा टेबल लिहिलेला आहे, हे 2, 3, 4 वेळेस बघून घ्या. आणि हे एक्सेप्शन पण बघून घ्या. मग बघा तुम्ही कसलाही MCQ सॉल्व करू शकता. ओके, तर मी बोर्ड खोडतोय. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण तुरंत, तुम्ही ते चार्ट बघितलाच असाल, ते ट्रिकचा तेव्हा इथं असलेला टेबल जो जुन्या व्हिडिओत होता, ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओत होता, तो 2, 3, 4, 5 वेळेस बघा आणि मग आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात. त्याच्या आधी एक्झाम्पल सॉल्व करायला अजिबात येऊ नका, तुम्हाला नाही जमणार नाही. ते बघितलं असाल तर चला आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात. तर जवळपास इथं मी 11 एक्झाम्पल घेतले आहेत आणि त्या 11मध्ये हे 3 एक्झाम्पल नीटमध्ये पडलेले आहेत. हा तर नीट 2018ला पडलेला प्रश्न आहे, हा पण नीटला आलेला प्रश्न आहे आणि हा पण नीट आलेला प्रश्न आहे. आणि हे तिन्ही प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आणि हे एवढे 8 प्रश्न मी तुमच्याकडून सॉल्व करून घेणार. आता चला फर्स्ट कंपाऊंडचे हायब्रिडायजेशन काढूयात. फर्स्ट कंपाऊंडमध्ये प्रत्येक कार्बनचे हायब्रिडायजेशन काढायचे आहे. मग इथं लक्ष द्या, मग हा कार्बन, ह्या कार्बनला किती कार्बन आले? सिंगल बॉन्ड लिंक्ड आहे, म्हणजे हायब्रिडायजेशन काय झाली? sp3. मग मला सांगा, हा कार्बन, ह्या 2 कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड दिसलं रे दिसलं, दोन्ही जण काय असतात? हाही आहे sp2 आणि हाही आहे sp2. एवढं सोपं असतं. आता इथं बघा, डबल बॉन्ड दिसला, हाही आहे sp2, हाही आहे sp2. आता इथं बघा, आता ह्या ट्रिपल बॉन्ड आहे, तर ट्रिपल बॉन्ड असणारे हे दोन्ही कार्बन काय असतात? sp. काय असतात? sp. तेव्हा म्हणलं ते पाठ राहिलं तर एकदम सोपं आहे. हे सिंगल बॉन्ड अटॅच आहे, तर हा काय झाला? sp3. हा पुढे किती जण अटॅच माहित नाही. हे बघा, लक्ष द्या माझ्याकडे. डबल बॉन्ड दिसला की डबल बॉन्डचे दोन्ही कार्बन काय झाले? sp2. ट्रिपल बॉन्ड दिसला की ट्रिपल बॉन्डचे ते दोन्ही कार्बन काय झाले? sp. सिंगल बॉन्ड दिसला की सरळ काय झाला? sp3. आता इथं बघा बेन्झिन, तर बेन्झिनचे प्रत्येक काय? हे डबल बॉन्ड आहे, हा पण, हे बघा हे डबल बॉन्ड आहे, म्हणजे हा काय आहे? sp2. हाही डबल बॉन्ड, हाही sp2, 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 हाही डबल बॉन्ड, हाही sp2. म्हणजे ऑल कार्बन्स आर sp2. म्हणजे बेन्झिनची जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनार राहील, म्हणजे तो कम्प्लिटली प्लेनार राहील, 2 डायमेन्शनल राहील. आता हा बघा, आता मग तुम्ही सांगा, हा ट्रिपल बॉन्डचा कार्बन आहे, हा पण ट्रिपल बॉन्डचा कार्बन आहे, म्हणजे हा काय आहे? sp. हा पण काय आहे? sp. दोन्ही कार्बन sp आहेत. आता हा जो कार्बन अटॅच आहे तो सिंगल आहे, म्हणजे हा आहे sp3. पण पुढे अजून डबल आलं, म्हणजे हा आहे sp2, हा आहे sp2. आता हा कसा आहे? सिंगल बॉन्ड आहे, sp3 राहील. आता हा कसा आहे? हा डबल बॉन्ड आहे. ऑक्सिजन सोबत राहू, कुणासोबत राहू? डबल बॉन्ड आहे ना, तो डोळे झाकून sp2. आणि आपल्या सध्याला कार्बनची हायब्रिडायजेशन करायची आहे, ऑक्सिजनची नाही.
एवढं सोपं असतं हे सगळं. आता चला तुम्हीच सांगा इथं काय आहे. मग सर हे डबल बॉन्ड दिसलं हे डबल बॉन्ड दिसलं तुरंत sp2, डबल बॉन्ड दिसलं sp2, हे बघा सगळीकडे सिंगल आहे sp3, हा पण आहे sp3, हे बघा ट्रिपल दिसलं तर बोथ sp, हे बघा ट्रिपल दिसलं n नाही फक्त हाच sp, यांचं नाही काढायचं आपण. एवढं सोपं. सिंगल दिसलं sp3, डबल sp2, सिंगल दिसलं sp3, डबल दिसलं sp2, ट्रिपल दिसलं sp, एवढं सोपं. आता तुम्ही सांगा बरं. आता हा डबल दिसला काय म्हणणार तुम्ही, हे sp2, डबल दिसला sp2, ट्रिपल दिसला sp, ट्रिपल दिसला sp. आता सिंगल आहे sp3 आणि हा CHO म्हणजे C डबल बॉन्ड OH असतं. तर सांगा C डबल बॉन्ड O आहे म्हणजे काय आहे sp2. आता हा काय आहे, सिंगल बॉन्ड आहे sp3. प्रत्येक कार्बनचं तुम्हाला हायब्रिडायझेशन काढायचं आहे. आता इथे या. आता हा सिंगल आहे म्हणजे हा काय आहे sp3, हा सिंगल आहे sp3, हा ट्रिपल आहे तर हा sp, हा पण sp, हा डबल आहे sp2, हा डबल आहे sp2, हा सिंगल आहे sp3. ह्याच्यात सगळं सिंगल बॉन्ड आहेत, एकही डबल बॉन्ड नाही म्हणजे दे ऑल कार्बन्स आर sp3. हे झाले माझे एक्झाम्पल. मी माझे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तुम्ही डबल ह्याला बघून घ्या, कारण की हे जे नीटला पडलेले एक्झाम्पल आहेत हे मला नाही, हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हा फिक्स प्रश्न पडतो नीटला. हा 2018 पडला आहे, 19मध्ये नाही पडला म्हणजे 20मध्ये हमखास पडणार. आणखी 2019मध्ये आपण ज्याच्या अगोदरचं बीट बघितलं होतं ना, सिग्मा बॉन्ड किती आणि पाय बॉन्ड किती, त्याचा प्रश्न आला आहे, जो की बोर्ड खोडून मी तुम्हाला लगेच सांगतो ते तुरंत. कारण त्या तर हे बघा, आता हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत नीटचे. तुम्ही सॉल्व्ह करता, रेडी आहात तुम्ही? चला बघूयात. चलो चलो चलो, डरो मत डरो मत डरो मत, कर सकते हो, है तुम में वो दम. हे जे 3 प्रश्न सोडवतील ते स्वतःला शाबासकी थोपटून घ्यायचं. एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला एवढं सगळं जमू लागलंय. हे रेग्युलर ट्युशनमध्ये ज्यावेळेस क्लास चालतो त्यावेळेस एवढं शिकवायला 2-2, 3-3 दिवस लागतात विद्यार्थ्यांना. स्लोली शिकवतो, तेच पाठ करून घेतो, तेच म्हणून घेतो, दुसऱ्या दिवशी त्यांना लिहायला सांगतो. चला तुम्ही सांगा बरं. चला आपण सांगूयात, कोण सांगतो? नीट 2018चा प्रश्न कोण सांगतो बघा. चला फास्ट स्टार्ट. ह्याचं म्हणणं काय, मी पूर्ण प्रश्न लिहिलेलं, मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. याचं म्हणणं आहे की असा कंपाऊंड सांगा ज्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन sp2 आहे, sp2 आहे, sp आहे, sp आहे, असा कंपाऊंड लिहून दाखवा. ते 4 ऑप्शन दिले होते आणि त्या 4 ऑप्शन तुम्ही सांगा. तर हे एवढे हायब्रिडायझेशन आहेत म्हणजे कार्बन किती असतील तेवढेच असतील. कार्बन किती, C. आता हे sp2 आहे म्हणजे दोघा डबल बॉन्ड आहे. हे sp म्हणजे ट्रिपल बॉन्ड आहे. बस असं स्ट्रक्चर आहे. आता बॅलन्स करा. इथं CH येईल, इथं CH येईल आणि इथं काय येईल, CH2 येईल. अशा प्रकारचं स्ट्रक्चर. टिक. एवढा सोपा प्रश्न विचारला होता नीट 2018मध्ये. तुम्हाला आला का? तुम्हीही असंच काढला असाल तर व्हेरी गुड, डबल गुड. म्हणजे तुम्ही नीट 2020चा प्रश्न 100% सॉल्व्ह करणार. या आता हा पण नीटमध्येच पडलेला प्रश्न आहे, ह्याला सॉल्व्ह करूयात. मग यानं काय केलेलं आहे, हे एवढं मोठं स्ट्रक्चर दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या स्ट्रक्चरमध्ये हायब्रिडायझेशन कोणकोणत्या कार्बनचे काढायचे, 1, 3, 5. मग तुम्हीच मला सांगा, सिंगल आहे काही काय, मग हा ट्रिपल बॉन्डला आहे म्हणजे हा काय आहे sp3, सिंगल बॉन्ड आहे काय आहे sp3. मग 5 काय आहे, हे बघा डबल बॉन्ड आहे ह्या साईडला म्हणजे काय, ह्या साईडला सिंगल आहे पण ह्या साईडला डबल आहे. डबलला बघा काय आहे, मग तो sp2. तुम्ही पण काढला असाल तर व्हेरी गुड, डबल गुड. मला पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करायचं, तुम्हाला नाही सुटलं तर मी इतर आहेच. आता ह्याला सांगा, 1 सेकंड देतो. ह्याचं काय म्हणणं आहे, ह्या प्रश्नामध्ये असं प्रश्न दिला आहे आणि sp2 कार्बन बॉन्ड किती आहेत, sp2 कार्बन बॉन्ड किती आहेत असं म्हणाले. बघा ना, हे ट्रिपल बॉन्ड आहे, हे डबल बॉन्ड आहे, हां sp2, हे डबल बॉन्ड आहे sp2. मग किती असतील, 2. हा आहे sp2, हा आहे sp2 आणि ह्या जागी जर sp विचारलं असतं तेही 2 आणि ह्या जागी जर sp3 विचारले असते तर फक्त हा 1.
कसलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला सॉल्व करता येणं गरजेचं आहे. हे नीटचे प्रश्न आहेत, असे जेईलाही पडलेले आहेत, आपण सगळे घेऊ शकत नाही. तुम्हाला तेच सांगतो, प्रत्येक डायलॉगवालं डेमो व्हिडिओ आहेत. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सगळे व्हिडिओ झाले असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. हे ॲपमध्ये बघत असाल तर जास्तीत जास्त लोकांना ॲपबद्दल माहिती द्या, सगळ्यांना शेअर करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे मागचे आणि पुढचे व्हिडिओ बघून घ्या. ऑलवेज अपडेटेड राहा आणि विसरू नका, परत सांगतो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्रीचे व्हिडिओ लवकरच येणार आहेत. तर बेस्ट ऑफ लक, अभ्यास करा आणि येणाऱ्या नीटमध्ये जी 26 तारखेला होणार आहे त्या नीटमध्ये अवश्य आपण बेस्ट मार्क घ्यायचा प्रयत्न करू, मोर दॅन 5 घ्यायचा प्रयत्न करू किंवा जवळपास 10पर्यंत जायचा प्रयत्न करू. फक्त तुम्ही मन लावून व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे. बेस्ट ऑफ लक.